रामकृष्ण हरी. आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये आज आपण पंढरपूर प्रवेश बघणार आहोत. 20, 25, 30 आणि काही पालखी सोहळ्यांमध्ये तर 40 दिवस प्रवास करून जेव्हा हा पालखी सोहळा पंढरपूरच्या जवळ पोहोचतो तेव्हा सर्व वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. आषाढ शुद्ध एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध दशमीला बहुतेक सर्व पालखी सोहळे पंढरपुरात प्रवेश करतात. अपवाद आणि काही पालखी सोहळे आधीच पंढरपूरमध्ये पोहोचलेले असतात. आषाढ शुद्ध नवमीला रात्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका अशा मुख्य पालख्या पंढरपूरपासून 8 किलोमीटर दूर असलेल्या वाखरी या गावी पोचतात. आषाढ शुद्ध नवमीला वाखरीचा मुक्काम झाला की दशमीला हे सर्व सोहळे पंढरपूरच्या दिशेने निघतात. पहाटे 2 पासूनच विविध पालख्या पंढरपुरामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात. अर्थात वेगवेगळ्या क्रमाने या पालख्यांनी जरी पंढरपुरामध्ये प्रवेश केला तरी शेवटच्या 7 पालख्यांचा क्रम मात्र ठरलेला असतो. याला 7 मानाच्या पालख्या असं म्हणतात. यामध्ये संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरमधून या सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते आणि नामदेव महाराजांच्या बरोबरच मुक्ताईनगर कोथळी येथून आलेली संत मुक्ताबाईंची पालखी सुद्धा असते. संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराजांची पालखी वाखरीच्या दिशेने निघते आणि वाखरीवरून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज इत्यादी पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. वाटेमध्ये नामदेव महाराजांची पालखी एका ठिकाणी थांबते आणि तेथून या सर्व पालख्यांचं स्वागत करून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. जेव्हा या सर्व पालख्या पंढरपूरकडे निघतात तेव्हा त्यांचा क्रम ठरलेला असतो. सर्वात पुढे 7व्या क्रमांकावर पंढरपूरमधून आलेली संत नामदेव महाराजांची पालखी असते. त्याच्या मागे 6व्या क्रमांकावर खानदेशातील कोथळी मुक्ताईनगर येथून आलेली संत मुक्ताबाईंची पालखी असते. 5व्या क्रमांकावर सासवड येथील संत सोपान काकांची पालखी. 4थ्या क्रमांकावर त्र्यंबकेश्वर येथून आलेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी. 3ऱ्या क्रमांकावर पैठण येथून आलेली संत एकनाथ महाराजांची पालखी. 2ऱ्या क्रमांकावर देहू येथून आलेली जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी. तर सर्वात शेवटी म्हणजे 1ल्या क्रमांकावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असतो. अशा प्रकारे हे सर्व 7 पालखी सोहळे सर्वात शेवटी या क्रमाने पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. जसं पंढरपूर जवळ येतं, पंढरपूरच्या वेशीवर हा सोहळा पोचतो तेव्हा पंढरपूर ग्रामस्थांतर्फे, नगरपालिकेतर्फे या सर्व सोहळ्याचं जोरदार स्वागत होतं. यावेळेस वारकरी सुद्धा पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा हा किंवा अशा अर्थाचे इतर अभंग म्हणतात आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावरती हे सर्व पालखी सोहळे आपापल्या ठरलेल्या ठिकाणी विसावतात आणि आषाढ शुद्ध दशमीला एक प्रकारे 20, 30, 40 दिवस पायी चालत जो काही प्रवास सुरू झालेला असतो त्या प्रवासाची सांगता होते. अशा प्रकारे हा पंढरपूर प्रवेश म्हणजे वारीचा एक प्रकारे कळसबिंदूच आहे.